चला बोर्ड आता व्यवस्थित दिसतोय का तेवढं मला सांगा अगोदर. बोर्ड दिसतोय? येस. मी आता बोर्डवर समजवतो तुम्हाला की टीटीएल लँड गेट कसं वर्क करतं. ओके, बघा. एक सेकंद थांबून घ्या. बघा, आपलं हे जे टीटीएल लँड गेट आहे, ही जी आयसी आहे, ही आयसी म्हणजे आपली 7400. आयसीचा नंबर जो आहे तो 7400 इज नोन ॲज टीटीएल लँड गेट लॉजिक सर्किट. The following logic circuit shows the circuit diagram of one TTL NAND gate using NPN transistor. जसं मी तुम्हाला या बाजूला ती एक डायग्राम दाखवली होती, त्याच्या एका आयसी मध्ये 4 NAND गेट होते. 4 गेट होते, 1 2 3 आणि 4. आठवतंय का काल मी तुम्हाला दाखवलं ते? आता मी ती डायग्राम रिमूव्ह केली, ती आठवते का तुम्हाला? ओके. तर त्या एका गेट मध्ये हे सर्व सर्किट असतं आणि हे सर्किट एनपीएन ट्रान्झिस्टर पासून बनलेलं असतं. एनपीएन ट्रान्झिस्टर हा आपण दाखवलेला आहे, ज्याचा एरो एमिटरच्या साइडने असतो. ओके, आणि हे सर्किट आहे. ठीक आहे. आता हे वर्क कसं होतं बघा, त्याचं वर्किंग दिलेलं आहे. हियर ट्रान्झिस्टर T1 इज नोन ॲज मल्टिपल एमिटर ट्रान्झिस्टर. हा जो आपला T1 आहे हा मल्टिपल एमिटर आहे, म्हणजे त्याला 2 एमिटर आहेत. मल्टिपल एमिटर ट्रान्झिस्टर. ईच एमिटर ऑफ द ट्रान्झिस्टर ऍक्ट्स ॲज अ डायोड. प्रत्येक जो एमिटर आहे त्याला एक डायोड लावलेला आहे, ऍक्ट्स ॲज अ डायोड. हेन्स याच्यामुळे काय होतं, हेन्स T1 with R1 like 2 input AND गेट. याच्याने काय होणार, हे 2 एमिटर आहेत आणि याला मल्टिपल म्हटलंय. मल्टिपल म्हणजे यांचं काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल. आपण इथनं जे काही आउटपुट देऊ ते 0 आणि 1 च्या स्वरूपात राहील, किंवा 1 आणि 0 च्या स्वरूपात राहील, किंवा 0 0 राहील, किंवा 1 1 राहील, कोणतंही आउटपुट राहील. तर दोघांची मल्टिप्लिकेशन होईल आणि त्या मल्टिप्लिकेशनचा जो रिझल्ट आहे तो इकडे येईल. लक्षात घ्या मी काय सांगतोय. जे एमिटर आपल्याला मल्टिपल दिलेले आहेत तिथे ए आणि बी हे 2 इनपुट दिलेले आहेत. हे इनपुट्स आपण 1 1 म्हणा, किंवा 0 1 म्हणा, किंवा 1 0 म्हणा, किंवा 0 0, एनी कोणतेही 2 इनपुट्स आपण दिले या 4 पैकी, तरी यांचं जे मल्टिप्लिकेशन होईल त्याचा रिझल्ट आपल्याला इथे येईल. म्हणून काय म्हटलंय, हियर T1 with R1 act like 2 input AND gate. 2 input AND gate म्हणजे AND गेटचं फंक्शन आपल्याला इथे पाहायला मिळेल. द अदर ट्रान्झिस्टर, वेगवेगळे ट्रान्झिस्टर्स आहेत, T2 T3 and T4 produce the inverse effect
जस्ट लाईक अ नॉट गेट. आता हे जे T2, T3 आणि T4 आहे हे काय करणार, इन्व्हर्स इफेक्ट दाखवणार. इन्व्हर्स इफेक्ट म्हणजे कसा, झिरोचा तुम्हाला 1 मिळणार किंवा 1चा तुम्हाला आउटपुटला 0 मिळणार. म्हणजे इथे जर 0 आला त्याचा आउटपुट आपण T2 च्या कलेक्टरला घेणार आहे. इथे जर 0 आहे तर इथे 1 मिळणार आणि 1 आहे तर इथे 0 मिळणार. ओके, सो वी गेट द आउटपुट फंक्शन ॲज द फंक्शन ऑफ नॅन्ड गेट. आणि मग सर्वात शेवटी आपल्याला जे फायनल आउटपुट मिळेल ते नॅन्ड गेटचं आउटपुट मिळेल. नॅन्ड गेटचं आउटपुट आपण चॅप्टर नंबर 2 मध्ये पाहिलेला आहे. ओके, आता ते आउटपुट कसं येतं, ते आउटपुट जनरेट कसं होतं सर्किट मध्ये ते आपण पाहणार आहे. मागच्या वेळेस सेकंड चॅप्टर मध्ये आपण जे काही आउटपुट पाहिलं ते आपण बुलियन लॉज, बुलियन इक्वेशन, जे बुलियन इक्वेशन होतं त्याच्यावरनं आपण ते तयार केलं. नॅन्ड गेटचं बुलियन इक्वेशन काय होतं, y इक्वल टू a डॉट b होल बार. याच्यावरनं आपण त्याचा ट्रूथ टेबल तयार केला. पण ऍक्च्युअली सर्किट वर्क कसं करतं आणि त्याचं फायनल आउटपुट कसं येतं हे आपण आता इथे पाहणार. ओके, द कॉम्बिनेशन ऑफ T3 अँड T4, यांचं जे कॉम्बिनेशन आहे T3चं आणि T4चं, द कॉम्बिनेशन ऑफ T3 अँड T4 नोन ॲज टोटेम पोल. यांना टोटेम पोल म्हणतात. का म्हणतात टोटेम पोल म्हणजे काय, इन व्हिच आयदर T3 or T4 बिकम्स ऑन. जर T3 ऑन असेल किंवा T4 जर ऑन असेल ड्युरिंग द वर्किंग ऑफ द सर्किट, सर्किटच्या वर्किंग मध्ये एकतर हे ऑन असेल किंवा हे ऑफ असेल, हे ऑन असेल किंवा हे ऑन असेल, दोघही ऑन राहणार नाहीत आणि दोघही ऑफ राहणार नाही. एक ऑन असेल तर दुसरं ऑफ असेल, दुसरं ऑन असेल तर पहिलं ऑफ असेल. The advantage of totem pole output is its low output resistance. या टोटेम पोलचं जे काही आउटपुट आपल्याला मिळणार ते लो आउटपुट रेजिस्टन्स मिळणार आहे, लो आउटपुट राहणार आहे. ओके, लो आउटपुट रेजिस्टन्स as it can produce large output current. The on-off condition of all the transistors are given in the above truth table म्हटलेला आहे. तुम्ही वरती काढलेला असेल तर तुम्ही अबाउट म्हणा. when input A and B will change, जेव्हा A आणि B हे चेंज होतील त्यावेळेस, सोहम मी तुला होस्ट करून देतो. तिकडे गेल्यावर लक्षात नाही राहत. चला मी काय बोलतोय ते लक्षात घ्या आता. हा, ओके, तुम्हाला बोर्ड बरोबर दिसतोय. येस. आता आपण हे जे सांगितलं, मी इथे काय सांगितलं पुन्हा एकदा ऐका, पुन्हा एकदा बघा. ट्रान्झिस्टर T1 हे मल्टिपल एमिटर आहे. मल्टिपल एमिटर आहे म्हणजेच त्याला A आणि B हे दोन इनपुट्स आहेत. यांचे जे काही आपण इनपुट्स देऊ, म्हणजे 1 1 देऊ किंवा 0 1 देऊ किंवा 1 0 देऊ किंवा 0 0 देऊ, यांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि त्याचा रिझल्ट इथे, त्याचा इन्व्हर्स इथे. ओके, त्याचा इन्व्हर्स, त्याचा रिझल्ट इकडे येईल. आणि बाकीचे T2 T3 आणि T4 आहे हे इन्व्हर्स इफेक्ट दाखवतात, 0चा 1 आणि 1चा 0 देतात. ओके, या T3 आणि T4 चं जे कॉम्बिनेशन आहे त्याला आपण टोटेम पोल म्हणतो. टोटेम पोल मध्ये काय होतं की जर दोघही ऑन राहणार नाही, दोघही ऑफ राहणार नाही, एक ऑन असेल तर दुसरं ऑफ असेल, याच्यामुळे काय होतं की आपल्याला जे आउटपुट रेजिस्टन्स जो असतो तो लो मिळतो आणि आपल्याला आउटपुट हाय मिळतं. आणि मग याच्या ऑन ऑफ कंडिशन कशा असतात ते आपण आता बघू. इथे मी त्याचा ट्रूथ टेबल काढतो. मग आता आपण इनपुट देणार आहे A B, हे दोन इनपुट देणार आहे आपण. ओके, हे दोन इनपुट देणार आहे. त्याच्यानंतर त्या इनपुटची ट्रान्झिस्टर T1 ला ऍक्शन काय होते ती पाहणार.
T2 ला काय होते ती पाहणार, T3 ला पाहणार, T4 ला पाहणार आणि नंतर फायनल आउटपुट काय असतं. ओके. आता बघा, जर समजा तुम्ही इथे 0 0 दिलं, A इक्वल टू 0 आणि B इक्वल टू 0, म्हणजे 0 म्हणजे काय, आपण A ला पण आणि B ला पण 0 व्होल्ट दिला. ओके, त्यांना आपण 0 व्होल्ट दिला, तर 0 इंटू 0 0 होणार, पण त्याचा इन्व्हर्ट इथे येणार 1. जेव्हा जेव्हा बेसला 1 जातो, कोणताही ट्रान्झिस्टर असो त्याच्या बेसला जर 1 गेला तर ते ट्रान्झिस्टर ऑन असतं, आणि बेसला जर 0 गेला तर ते ट्रान्झिस्टर ऑफ असतं. लक्षात घ्या मी काय बोलतोय, की हे मल्टिपल एमिटर आहे, याच्यामध्ये आपण ए आणि बी हे दोन इनपुट दिले. एमिटरचा इन्व्हर्स कलेक्टरला होतो आणि कलेक्टरचा इन्व्हर्स एमिटरचा इन्व्हर्स बेसला येतो आणि बेसचा इन्व्हर्स कलेक्टरला येतो. आता बघा इथे ए आणि बी मी 0 0 दिले, ए आणि बी मी इथे 0 0 दिले, तर 0 इंटू 0 इथे 0 झाला, पण त्याचा इन्व्हर्ट त्याच्या बेसला 1 आला. या दोघांचा इन्व्हर्ट इथे बेसला 1 आला, बेसला 1 आला म्हणजे ते ट्रान्झिस्टर ऑन राहील, आणि याचा इन्व्हर्ट इकडे येतो, इथे 0 येईल, म्हणजे ट्रान्झिस्टर T2 ला 0 जातोय, बेसला 0 जातोय, म्हणजे ते ट्रान्झिस्टर ऑफ राहील. ओके, याचा इन्व्हर्स इकडे येईल 1, आणि हा ऍज इट इज 0 T4 ला जाईल. मग T3 च्या बेसला जर 1 जातोय तर T3 ऑन राहील, आणि T4 च्या बेसला जर 0 जातोय तर T4 ऑफ राहील. ओके, मग आपलं आउटपुट कसं येतं बघा, आता 0 चा इन्व्हर्ट हा 1 इकडे येतोय, म्हणजे T4 च्या कलेक्टरला 1 येतोय, आणि हा 1 ऍज इट इज इकडे जातोय, इकडे जातोय, या 0 चा 1 इथे येतोय, म्हणजे फायनल आउटपुट आपलं काय राहील, 1. येतंय का लक्षात मी सांगतोय ते. नॅन्ड गेटचं आउटपुट जर तुम्ही पाहिलं, येस, नॅन्ड गेटचं आउटपुट जर पाहिलं तर जेव्हा तुम्ही ए आणि बी इनपुट दिलं होतं त्यावेळेस आउटपुट y इक्वल टू 1 आलेलं होतं. आता मला तुम्ही सांगा, मी चेंज करतो हे अंक जे आपण 0 0 दिले आहे ते चेंज करतो, मला तुम्ही सांगा, एक एक जण कुणीही सांगा. बघा इथे मी आता a इक्वल टू 0 देतो आणि b इक्वल टू 1 देतो, यांचं मल्टिप्लिकेशन काय होईल, कोण सांगतं. इथे काय येईल, 1 आला म्हणजे T1 काय राहील, ऑन. ऑन इथे 1 आहे, इथे काय येईल 0, त्यावेळेस T2 काय होईल, ऑफ. ऑफ. ओके, 0 चा इकडे काय येईल, 0 चा इन्व्हर्ट काय येईल 1, आणि इकडे ऍज इट इज काय जाईल, इकडे इकडे याचा इन्व्हर्ट इकडे 0, हे T3 काय राहील, ऑन. T4 काय राहील, ऑफ.
आपल्याला फायनल रिझल्ट काय मिळेल, इकडून पण 1 जातोय आणि याचा इन्व्हर्ट इकडे येतोय 1. फायनल आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे, 1च. ओके, समजतंय का? येस. आता मला सांगा, मी a इक्वल टू 1 दिला आणि b इक्वल टू 0 दिला, काय होईल? 0. इथे काय येईल? इथे 1 येईल. म्हणजे हे काय राहील, T1 काय राहील, ऑन. T2 काय राहील, T2 काय राहील, 0. ऑफ राहील, ऑफ. 0चा इकडे काय येईल, 1. T3 काय राहील, ऑन. इकडे ऍज इट इज 0 जाणार, हे काय राहील, ऑफ. आउटपुट काय येईल, 1 1. ओके, आता मी दोघांना 1 1 दिलं. दोघांना 1 1 दिल्यानंतर ऍक्शन सांगा मला. 1 इंटू 1 1. हे बघा, 1 1. इकडे काय येईल, 0. म्हणजे T1 काय होईल, नाही T1 काय होईल, ऑफ. इथे काय येईल, 1. T2 काय होईल, ऑफ. याचा इथे काय येईल, 0. इथे काय येईल, 1. T3 काय राहील, ऑफ राहील. आणि T4 काय राहील, याचा इन्व्हर्ट इथे काय येईल, 0. आणि हा ऍज इट इज 0 येतोच आहे, म्हणून आउटपुट आपल्याला काय मिळेल, मग आता इथे मला तुम्ही सांगा, ज्या म्हणजे टोटेम पोल मध्ये बघा, टोटेम पोल मध्ये T3 जर ऑन आहे तर त्यावेळेस T4 ऑफ आहे, आणि जेव्हा T3 ऑफ आहे तेव्हा T4 ऑन आहे. फायनल आउटपुट नॅन्ड गेटचं हेच आहे का, मला सांगा बरं. फायनल आउटपुट नॅन्ड गेटचं हेच आहे का? यस. अनिशा, समझ में आ रहा है अभी? यस. और वो जो मैंने भेजा था, ये टीटीएल नैंड गेट का लिख लिया है? ओके. सिर्फ टीटीएल नैंड गेट का, नैंड गेट के बारे में बताया था कल के दिन, और आज जो डायग्राम है वो मैंने आपको समझा दिया है अभी. किसी को अगर कुछ प्रॉब्लम हो तो बोल सकते हो. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. नो. हे बघ, आता अटॅच म्हणजे कसा आहे तो, T3 चं एमिटर आणि T4 चं कलेक्टर यांच्यामध्ये तो डायोड आहे. इथून T4 चं जे बेस राहील त्याचा इन्व्हर्ट त्याच्या कलेक्टरला येतो, आणि हा 0 ऍज इट म्हणजे जो जे काही आउटपुट असेल ते इथे येतं, आणि ते आपलं फायनल आउटपुट राहतं. ओके. तुम्हाला वर्किंग अजून समजवावी लागेल का? वर्किंग एकदम सोपी आहे. तुम्ही जर सिम्पली वाचलं जरी तरी तुमच्या आता हे लक्षात येईल. फक्त काय करायचं माहितीये का, याचा स्टडी करत असताना डायग्रॅम आणि ट्रूथ टेबल, डायग्रॅम आणि ट्रूथ टेबल जर तुमचं व्यवस्थित झालं, आता जसं मी तुम्हाला ही डायग्रॅम तुम्हाला समजावून दिली आणि त्या डायग्रॅम वरून कशा ऍक्शन होतात त्यावरून आपण त्याचा ट्रूथ टेबल डिझाइन केला, आणि आपल्या वर्किंग मध्ये तेच आहे. काय आहे की हिअर ट्रान्झिस्टर T1
इज नोन ॲज मल्टिपल एमिटर ट्रान्झिस्टर. आपल्याला तर डायग्राम मध्येच दिसतंय की ट्रान्झिस्टर T1 हा मल्टिपल एमिटर आहे, त्याला 2 एमिटर आहे. इच एमिटर ऑफ द ट्रान्झिस्टर ऍक्ट्स ॲज अ डायोड. आपल्याला दिसतंय तिथे डायोड D1 आणि D2 दिसतंय. हेन्स T1 with R1 acts like two input and gate. याच्यामुळे काय होतं की मल्टिपल एमिटर वापरल्यामुळे आपल्याला अँड गेटचा रिझल्ट मिळतो. बघा, अँड गेटचा रिझल्ट मिळतो. द अदर ट्रान्झिस्टर्स जे T2, T3 आणि T4 जे आहेत प्रोड्यूस इनव्हर्स इफेक्ट देतात. म्हणजे ट्रान्झिस्टर T2 च्या म्हणा किंवा T3 च्या म्हणा किंवा T4 च्या म्हणा, जर बेसला 1 असेल तर कलेक्टरला 0 जातो, पण एमिटरला ॲज इट इज 1 येतो. आलं? just like NOT gate. So we get the output function as the function of NAND gate as shown in above truth table. The combination of T3 and T4 is known as totem pole. आता त्याला totem pole का म्हटलंय लक्षात आलं का? In which either T3 or T4 becomes on during the working of the circuit. सर्किटचं वर्किंग सुरू असताना एक तर T3 ऑन राहील किंवा T4 ऑन राहील, दोघंही ऑन राहणार नाही आणि दोघंही ऑफ राहणार नाही. ओके, द ॲडव्हान्टेज ऑफ टोटेम पोल आउटपुट इज नोन ॲज इट्स लो आउटपुट रेझिस्टन्स ॲज इट कॅन बी प्रोड्यूस लार्ज आउटपुट करंट. The on-off action conditions of all the transistors are given in the above truth table when input A and B will change. जशा आपण A च्या व्हॅल्यू आणि B च्या व्हॅल्यू चेंज करू तसं त्याच्यामध्ये बदल होतील. ओके, सर्वांना समजलं हे? ओके, आता बघा. यस, दीप्तेश, आवेश, दुर्गेश, समृद्धी, तेजल, अंकुरा, गौरव, सोहम. आता बघा, तुम्हाला पुढचं आहे TTL नॉर गेट. पण मी तुम्हाला TTL नॉर गेट घेण्याच्या अगोदर याच डायग्राम वरनं TTL नॉट गेट आहे ते मी तुम्हाला एकदम सिम्पली समजावून देतो. बाकी त्याचं डिस्क्रिप्शन आपण उद्या बघू. ओके, पण या डायग्राम वरून कसं आहे तर नॅन्ड गेट मध्ये 2 इनपुट असतात. ओके, नॅन्ड गेट मध्ये 2 इनपुट असतात आणि नॉट गेट मध्ये फक्त एकच इनपुट असतं. मग आता इथे फक्त आपण एक इनपुट देऊ. इथे पण आपलं जे आउटपुट आहे ते फक्त एकच राहील, एक 0 साठी आणि एक 1 साठी. ओके, बघा येतंय का लक्षात? आता मी काय केलं? यस, आलं लक्षात? यस, एकदम सिंपल, बिलकुल. जसं तुमचं TTL नॅन्ड गेट झालं तसं TTL नॉट गेट करायला तुम्हाला जड जाणार नाही. कारण आपण फक्त आता A ची व्हॅल्यू घेणार. समजा A ची व्हॅल्यू 0 दिली तर इथे 1 येणार म्हणजे T1 ऑन राहणार, इथे 0 येणार म्हणजे T2 ऑफ राहणार, इथे 1 येणार म्हणजे T3 ऑन राहणार आणि इथे 0 जाणार म्हणजे T4 ऑफ राहणार आणि याच्या 0 चा इन्व्हर्स इथे 1 येणार
आणि हा 1 ऍज इट इज येणार, म्हणून आउटपुट आपल्याला 1 येणार. त्याच पद्धतीने आपण जर इथून 1 दिला तर इथे 0 येणार, म्हणजे T1 ऑफ राहील. हा 0चा इकडे 1 येईल, म्हणजे T2 ऑन राहील. या 1 चा इकडे 0 येईल, म्हणजे T3 ऑफ राहील. हा 1 ऍज इट इज इकडे येईल, म्हणजे हा ऑन राहील. आणि या 1 चा इथे 0 येईल आणि हा 0 ऍज इट इज इकडे येईल, म्हणून याचा आउटपुट 0 येईल. आलं का लक्षात? यस. काही अडचण आहे का याच्यामध्ये? अडचण आहे? नो नो. ओके. चला, म्हणजे तुमचं टीटीएल नॅन्ड गेट झालं आणि त्याचबरोबर तुमचं टीटीएल नॉट गेट पण झालं. आता टीटीएल नॉट गेटचं जे वर्किंग आहे ते वर्किंग सेम आहे जवळपास, फक्त तिथे मल्टिपल एमिटर यूज केलेले नाहीये. टीटीएल नॉट गेटचं सुद्धा मी तुम्हाला डायग्राम आणि त्याचं वर्किंग तुम्हाला टाकून देतो आत्ताच. तुम्ही टीटीएल नॅन्ड लिहा, त्याच्यानंतर टीटीएल नॉट लिहा. ओके, किंवा टीटीएल नॉर जरी लिहिलेलं असलं तरी काही हरकत नाही, पण मी तुम्हाला नाही सांगितलं होतं टीटीएल नॉर लिहायला, कारण ती डायग्राम मला तुम्हाला इथे कशी काढायची ती समजून द्यावी लागेल. ओके. एखाद्या वेळेस आपल्याला पुन्हा रिजॉईनिंग करावं लागेल, कारण मी आता इथे डायग्राम काढतोय, तुम्हाला पुन्हा रिजॉईनिंग करावं लागेल. या टीटीएल नॉट गेटचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला वाचून दाखवतो, वर्किंग वाचून दाखवतो. ओके, आणि नंतर मग टीटीएल नॉर गेटची डायग्राम मी इथे काढतो, त्याचं डिस्क्रिप्शन आपण भले उद्या बघू, पण जर वेळ संपला तर रिजॉईनिंग करावं लागेल. ठीक आहे. बघा, टीटीएल नॉट गेट, आता हे आपलं कोणतं होतं? टीटीएल नॉट गेट. ओके, म्हणजे 7404. बघा, TTL not get, the IC 7404 is known as TTL not gate logic circuit. आता हे मी तुम्हाला पाठवलेली नाहीये इमेज, हे फक्त तुम्ही ऐकून घ्या. 7404 नावाची जी नंबरची जी IC आहे ती म्हणजे नॉट गेट साठी यूज केलेली आहे. The following circuit shows the circuit diagram of one TTL NOT gate using NPN transistor. NPN ट्रान्झिस्टर पासून तयार केलेलं हे सर्किट आहे. ओके, त्याचं वर्किंग बघा. इफ मल्टिपल एमिटर ट्रान्झिस्टर इन NAND गेट सर्किट इज रिमूव्ड विथ सिंगल एमिटर ट्रान्झिस्टर ॲज शोन इन फिगर. बघा, या डायग्राम मध्ये आणि NAND गेटच्या डायग्राम मध्ये फक्त एकच डिफरन्स असा होता की ट्रान्झिस्टर T1 ला मल्टिपल एमिटर होते, आणि हे एमिटर काढत असताना त्याला ॲरो द्यायचे आहे व्यवस्थित. हे जे ॲरो आहेत ना, हे व्यवस्थित द्यायचे. मी बऱ्याच विद्यार्थ्यांचं पाहिलेलं आहे, ते ॲरोज देत नाहीत, ते डायरेक्टली असे ठेवतात, याला मार्क मिळणार नाहीत, हे असे ठेवतात डायरेक्टली. पण याला असा व्यवस्थित ॲरो द्यायचे आहेत एमिटरला. ओके, तर फक्त डिफरन्स काय आहे या दोघांमध्ये, की NAND गेटच्या IC मध्ये ट्रान्झिस्टर T1 ला मल्टिपल एमिटर होते, नॉट गेटला सिंगल एमिटर आहे. द TTL नॉट गेट सर्किट इज प्रोड्युस्ड. याच्यामुळे काय होणार आहे की ट्रान्झिस्टर लॉजिक नॉट गेट सर्किट प्रोड्यूस होणार आहे. हियर इनपुट सिग्नल A is connected to the emitter of ट्रान्झिस्टर T1. ट्रान्झिस्टर T1 च्या एमिटरला आपण सिग्नल दिलाय A. The other transistor T3, T4 and T2, T3 and T4 produce the inverse effect. Same sentence NAND गेटचा घेतलेला इथे. So we get the output function as NOT gate as shown in the above truth table. The combination of T3 and T4 is known as totem pole. तेच sentence आहे, in which either T3 and T4 becomes during during the working of the circuit. The advantage of totem pole output is its low output resistance
ॲज इट कॅन प्रोड्यूस लार्ज आउटपुट करंट. हे मागच्या वेळेस झालंय जसंच तसं. ओके. आता जर आपला वेळ संपला तर आपल्याला पुन्हा रिजॉईनिंग करायचं आहे. करून टाकू आपण रिजॉईनिंग, म्हणजे मला डायग्राम काढायला सोपं जाईल, मला इकडे परत परत यावं लागणार नाही. ठीक आहे.